नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. खरं तर सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातून भीमा नदी आणि सीना नदी या जिल्ह्यातून जाते. ते खरं तर याच सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल 31 साखर कारखाने याच सोलापूर जिल्ह्यात आहेत आणि सोलापूर जिल्हा हा प्रामुख्याने ऊसाचं क्षेत्र म्हणून ओळखला जातो. परंतु ऊस शेतीला कुठेतरी बगल देत इतर नगदी पिके करण्याचा देखील कल या मोहोळ सोलापूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचा दिसून येतोय. आज आपण आलेलो आहोत मोहोळ तालुक्यातील हिंगणी निपाणे येथील शेतकरी किसन झेंडगे यांच्या शेतामध्ये. जाणून घेऊयात त्यांच्या शेवगा पिकातील खत व्यवस्थापन असेल, तण नियंत्रण असेल, पीक व्यवस्थापन असेल किंवा जमिनीची निवड असेल, बियाणं असेल, त्याच्यावरती वेगवेगळ्या येणाऱ्या खोडकिडी किंवा इतर रोग असतील आणि खरं तर त्याच पिकाचं मार्केटिंग, त्याचे सध्याचे बाजारभाव आणि त्यांनी कुठं एक्सपोर्ट करतात किंवा कुठल्या मार्केटला पाठवतात. खरं तर आज जाणून घेऊयात आपण त्यांच्याकडून. आपल्यासोबत स्वतः किसन झेंडगे हे शेतकरी आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. खरं तर आपण हा शेवगा पिकाची शेती कधीपासून करतात? शेवगा पिकाची शेती आपण 2016 पासून शेवगा पिकाची शेती करतो आपण. तेव्हापासून आजपर्यंत प्लॉट चालूच आहेत माझे आणि आपल्याकडं शेवग्याचं बियाणं पण बऱ्यापैकी जातं शेतकऱ्यांना आणि माल क्वालिटीचा निघतोय आणि पाण्याचं नियोजन, खताचं नियोजन, खर्च कमी राहतो, उत्पन्न चांगलं भेटतं. त्याच्यामुळं आम्ही शेवगा पिकाची इतर पिकं करत नाही आहे. खरं तर आपण पाहिलं की हे तुमचं हिंगणी निपाणी असेल, भांबवाडी असेल किंवा हा जो परिसर आहे तो सीना नदीवरचा हा परिसर आहे आणि याच भागामध्ये ऊसाची शेती देखील केली जाते. परंतु आपण या पिकाकडे कसं काय वळला नेमकं? वळाचं म्हणजे कसं आहे, ऊसाला पाणी जास्त, खत जास्त. इतर पिकं जर अंदाज काढला तर पाणी जास्त लागतो, इतर खर्च जास्त, मजूर टायमाला भेटत नाही, त्याच्यामुळं ह्याचा खर्च कमी राहतो. ह्याला कसं आहे, लेबर कमी लागतं, माल कटिंगच्या टायमाला लेबर कमी, औषधं कमी, फवारणी कमी आणि बाजारभाव इतर पिकापेक्षा चांगला बाजारभाव राहतो. आता बी आमचं प्लॉट चालू होतं बघा. आता कालचं कटिंग आहे आमचं 55 रुपये किलोनं जाग्यावरचं आणि आपला माल जागेवरच देतो आम्ही. इथं लोकल मार्केटला पुणे, मुंबई, सोलापूर नाही पाठवत, चेन्नईला माल जातो आपल्या इथनं प्लॉटवरनं. जाग्यावरून व्यापारी आपल्या पण माल कटिंग करायचा, 40 किलोची पॅकिंग करणे, त्यांची गाडी येते आणि माल पॅकिंग करून घेऊन जाते माल. सर मला सांगा, आपण हा शेवगा ज्यावेळेस लागवड केला त्यावेळेस किती बाय किती त्याची लागवड केली आणि कोणत्या व्हरायटीज निवडला आपण? बियाणं म्हणजे कसं आहे, आता पहिला आमचा जुना प्लॉट होता, मग त्या प्लॉटमध्ये आता ह्या बियाण्यामध्ये काय होतं, शेतकऱ्याचा गैरसमज वेगळा होतो. आता काही जणांकडं किलोवर जर बियाणं घेतलं त्या शेतकऱ्यानं तर त्याच्यामध्ये 50% ते 60% नराचं प्रमाण राहतं. जर समजा एखाद्या शेतकऱ्याला प्लॉट लावायचा झाला आणि नराचं बियाणं जर 50% आलं तर शेतकऱ्याला प्रॉफिट म्हणजे असं नुकसान जास्त होतं आहे, बागेला माल कमी लागतो नराचं बियाणं जास्त आलं तर. मग आम्ही काय केलेलं आहे, पहिला जे जुना प्लॉट होता त्याच्यामध्ये मादी झाडं 3 होती. त्या 3 झाडाचा माल शेंगा पाठीमागं ठेवून त्याचं निवडक बियाणं तयार करून नंतरनं परत ही 2 एकर प्लॉट लावलेला आहे. आणि ह्याच्यातलं पण बियाणं आम्ही शेतकऱ्यांना कसं देतो, आता काय जण लांबनं प्लॉटवर येते, ते प्लॉट बघायला येते, ते काय पोस्टानं मागतात, काय कुरिअरनं मागतात, सर्वांना बियाणं आपण पोच करतो. पण बियाण्याची थोडी वेगळी सिस्टम आहे आपली. आपण किलोवर बियाणं कोणाला देत नाही, निवडक मादी झाडाचं बियाणं द्यायचं, गॅरंटेड द्यायचं. जसा आपला प्लॉट आहे तसा त्या शेतकऱ्याचा प्लॉट आला पाहिजे ह्या हिशोबाने आम्ही निवडक बियाणं 3 रुपयाला एक बियाणं ह्या हिशोबाने आम्ही बियाणं शेतकऱ्यांना देतो. आपण जमीन नेमकी कशी निवडली यासाठी? नाही, जमीन म्हणजे कसं आहे, आता समजा आपली जर माळरानाची जमीन असेल तर 10 बाय ही अंतर 10 ठेवायचा, 10 बाय 5 अंतर राहू द्यायचा माळरानाची जमीन असेल तर. आणि जर आपली मोठी जमीन काळवटीची जमीन असेल तरी बी चालेल, काळवट्याच्या जमिनीला आपण अंतर ठेवायचं आहे 12 बाय 6 अंतर ठेवायचं आहे आणि ह्या हिशोबाने लागवड करायची, काही अडचण येणार नाही आहे. काळी जमीन जर असेल तरीही चालतं, फक्त पावसाळ्यामध्ये पाणी लागणारी जमीन नसावी. इतर कुठलीही जमीन आपली चालू शकते शेवगा. आता जी आपण ही व्हरायटी निवडली ही कोणती व्हरायटी? ओडिसी 3 म्हणून व्हरायटी आहे ही. 1 नंबर वाण आहे. शेंगेची लांबी सरासरी 2 फूट 2.5 फूट शेंगेची लांबी राहते आणि बघू शकता तुम्ही ही ह्या पद्धतीचा माल राहतो बागेला, सेटिंग चांगली होते. खरं तर आपण पाहिले की ओडिसी 3 ह्या किसन झेंडगे या शेतकऱ्यांनी ही व्हरायटी लागवड केली आहे. खरं तर आपण जाणून घ्याव्यात की याची लागवड आपण कुठल्या महिन्यामध्ये केली? लागवडीचं कसं आहे, ह्याचं 12 महिने, शेवगा पिकाची 12 महिने कधीही आपण लागवड करू शकतो. असं काय नाही ह्या महिन्यात करा त्या महिन्यात करा, 12 महिने कधीही लागवड करू शकतो.
तसं मग 2 हंगाम आहेत. मे जूनला लागवड, ज्या शेतकऱ्याला पाण्याची कमतरता आहे त्या शेतकऱ्याने मे जूनला लागवड करावी शेवगा पिकाची, असं आहे. आणि जर समजा उन्हाळ्यामध्ये पाण्यासोरचे असेल तरी उन्हाळ्यामध्ये पण करू शकतो ह्या शेवगा. ज्यावेळेस आपण लावलं लागणीपासून पीक काढेपर्यंत हा किती कालावधी जातो साधारणपणे? लागणीपासून आता ही आपली व्हरायटी आहे. बियाणं लावल्यापासून 5.5 ते 6 महिन्यामध्ये माल हार्वेस्टिंगलाच येतो. 5.5 ते 6 महिन्यामध्ये कटिंगला माल येतो बियाणं लावल्यापासून. असं काय नाही लागवड करायची वर्षानं माल येतो असा विषय नाही. ही जी व्हरायटी आहे 5.5 ते 6 महिन्यामध्ये माल तोडणीच तयार होतो या पिकाचा, असा आहे. ही लागवड करण्यापूर्वी नेमकी शेतीची मशागत असेल ती कशा प्रकारे केली पाहिजे? त्याचं बोध जे आहे ते किती बाय किती वरती सोडलं पाहिजे? आणि त्या ज्यावेळेस आपण बियाणे लावतो त्याच्यामध्ये काय शेणखत असेल किंवा बेसळ डोस वगैरे काय नाही, टाकावं असं लागतं तर काय नाही बरं का. ह्या पिकाला खतं जेवढी कमी असतील तेवढं फायद्याचं राहतं. फक्त 12x6 छोटंसं बेड सोडून घेणे, आणि ज्याच्याकडे बेड सोडायची उपलब्धता नसेल तर बिगर बेडचं सुद्धा आपण 12x6 लागवड करू शकतो. आणि नंतर 2.5-3 महिन्याची रोपं झाल्यानंतर बी बेड थोडं शेणखत घालून बेसळ घालून बेड करू शकतो, असं काय नाही. आणि बेडच असा विषय नाही. बियाणं लावल्यानंतर 2.5-3 महिन्यानंतर बेड केलं तरी सुद्धा चालतं, काही अडचण येत नाही. खरं तर आपण पाहिलं की कुठल्याही प्रकारचं शेणखत किंवा बेसळ खत न टाकता देखील ह्या व्हरायटीची लागवड आपण करू शकतो. खरं तर मला सांगा, ज्यावेळेस आपण लागवड करतो त्याच्यावरती ज्यावेळेस ही व्हरायटी लागवड केल्यानंतर 2-2.5 महिन्याची रोपं झाल्यानंतर त्याच्यावरती काही खोड आळी किंवा खोड किडा किंवा रोगाचा प्रादुर्भाव या व्हरायटीवर होतो नेमका? नाही, तसं तर व्हरायटी कुठलंही पीक असू दे, शेती पिकावरती अटॅक प्रत्येक ह्याचं रोगाचं येतं, पण प्रमाण ह्याच्यावरती कमी आहे. आणि ह्याचं कसं आहे, फक्त सुरुवातीचा काळ म्हणलं तर पानं गुंडाळणारी आळी एवढाच विषय येतो, आणि वातावरण चेंज झालं तर बुरशी. मग एवढे 2 स्प्रे जर घेत राहिलो लय गरज नाही. कसं कंट्रोल करता याच्यावरती? कंट्रोल म्हणजे आपल्याला बुरशीनाशक म्हणतात आपलं साधं M45 आहे, 22 आहे, रोको आहे, साप आहे, ही बुरशीनाशक वापरू शकतो आपण. आणि आळीसाठी म्हणतात इमामेक्टिन आहे. परत जर पुढे जाऊन म्हणतं 92 औषध आहे. त्या हिशोबाने औषधं मारली तरी पण कंट्रोल होऊ शकतं, काय नाही. तर काही खत व्यवस्थापन वगैरे कसं असेल? खत व्यवस्थापनाचं म्हणजे कसं आहे, आम्ही वर्षातून एकदा पुढचं गणित बघतो बाजाराचं गणित बघून मग छाटणीचं नियोजन ठरवायचं. ह्या छाटणीतलं आहे तर 3 प्रकार. जर समजा आपल्याला छाटणी केल्यानंतर 3 महिन्यातच माल पाहिजेत असेल तर लाईट छाटणी घ्यायची, 6-7 फुटावरनं लाईट छाटणी. आणि 5 महिन्यात माल घ्यायचा असेल तर 3 फुटावरनं पंच छाटणी घ्यायची. आणि 6-7 महिन्यात माल घ्यायचा असेल तर खरड छाटणी घ्यायची. ह्या छाटणीचे 3 प्रकार आहेत. आणि ही छाटणी झाल्यानंतर जी गबाळ निघणार आहे आपलं, आता 2016 आपण शेवगा करतो, हे गबाळ जे निघतं आहे छाटणीचं, एक लाकूड हे आम्ही बांधावरती टाकत नाही. सगळं छाटणीचं गबाळ ह्याच्यामध्ये घ्यायचं, लोटावेटर 2-3दा मारायचं, त्याचंच खत तयार होतं. आणि खत तयार झालं, पाऊस पडला, गांडोळाची संख्या ऑटोमॅटिकली जमिनीत वाढते, जमिनीचा पोत सुधारतो. आणि हे जी छाटणी केलेलं हीच बुकटा जी होतो ते आम्ही ट्रॅक्टरच्या साहाय्यानं बेडला घेतो, बेडला खत भरल्यागत होतं आणि गांडोळाची संख्या वाढते. आमचा रासायनिकचा खर्च एक 10%च आहे म्हणलं तर चालेल. 99% आम्ही ह्याच्यावरतीच आहे, ह्याचाच बेवड. ही छाटणी केलेलं गबाळ कुटा करायचं, बेडला घ्यायचं. त्याचं पाणी नियोजन काय नेमकं? पाणी नियोजन म्हणजे सुरुवातीचा काळ जोपर्यंत आपल्या बागेला फ्लावरिंग येत नाही तोपर्यंत पाण्याचं नियोजन अॅक्युरेट ठेवलं पाहिजे, कमी पाणी ठेवलं पाहिजे. जास्त पाणी झाल्यास कळी निघणार नाही आपल्या प्लॉटला. पाण्याचं नियोजन महत्त्वाचं आहे. आपलं थोडं खतं औषधं कमी जास्त झालं तर ह्या पिकाला चालू शकेल. ज्या टायमाला आपल्या बागेला माल भरपूर लागेल त्यावेळेस पाणी वाढवायचं. तोपर्यंत पाणी 15 मिनटं 20 मिनटं 2 दिवसातून एकदा, त्या हिशोबाने पाण्याचं नियोजन ठेवावं लागणार आहे. जी लागवड आहे ही साधारण किती एकराची लागवड आहे आपल्याला? की आता 2 एकरावरती प्लॉट आहे माझा. 2 एकरावरती प्लॉट आहे. 2 एकरामध्ये किती रोपांची संख्या किती आहे साधारण? रोपाची संख्या 750 ते 800, 750-800 रोप एकरी बसते आरामशीर. 1600-1700 रोपं आहेत आमची. आता ह्या 2 एकरामध्ये बघा, माल कालच्या मंगळवारी काढलो आम्ही, जागेवर व्यापाऱ्याला, चेन्नईच्या व्यापाऱ्याला दिलं. 2 टन 2.25 टन माल हप्त्याला आमचं निघते. 7वी-8वी दिवशी कटिंग घेते या प्लॉटचं, 7वी-8वी दिवशी. आणि एकरी टनभर माल आरामशीर तुटतो, माल भरपूर निघतो. खरं तर आपण पाहिलं की याचं हार्वेस्टिंग जे आहे प्रत्येक वीकली किंवा प्रत्येक आठवड्याला येतं. आपण कॅमेरामॅनला विनंती करू की आपण बघू शकतो की ही व्हरायटी आता याचंच कटिंग हे उद्या परवा होणार आहे. परवा होणार आहे. खरं
खरं तर आपण खत व्यवस्थापन पाहिलं, पाणी व्यवस्थापन पाहिलं आणि प्रति एकर या झाडांची संख्या देखील आपण पाहिली. पण एप्रिल मे हा तीव्र उन्हाचा काळ असतो आणि ऑगस्ट सप्टेंबर हा म्हणजे पूर्णपणे पावसाचा काळ असतो. तर ह्या पावसाळ्यातील 2 महिने आणि उन्हाळ्यातील 2 महिने या रोपांची कशी काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या अडचणीत या 4 महिन्यामध्ये? या पिकाला कसं आहे उन्हाळ्यामध्ये अडचण एवढी येत नाही आहे. समजा तुमच्या ह्या पिकाला 2 महिने जर पुरेसं पाणी जर नाही दिलं 2 महिने तरीही झाड वाळत नाही, हवेतून पाणी आकर्षित करतं, उन्हाळ्यामध्ये अडचण येत नाही. ज्या टायमाला पावसाळा राहतो त्या टायमाला मात्र थोडी अडचण येते. त्या टायमाला थोडं आपल्याला ड्रिपद्वारे औषधं देऊन ती झाडं कोणत्या अडचणीत? बुरशीचा अटॅक येऊ शकतो पावसाळ्यामध्ये आणि पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं पावसाळ्यामध्ये तर झाडं जाण्याचे चान्सेस राहतात. मग त्याच्यामुळे शक्यतो पाणी थांबणारी जमीन शेवग्यासाठी नसावी. जरी कुठल्या शेतकऱ्याला लावायचं झालं तर शक्यतो पाणी थांबवून ठेवणारी जमीन नसावी. काळी असू द्या चालेल, काळी जमीन, फक्त पाणी थांबणारं नसावी जमीन. ज्यावेळेस आपला प्लॉट हा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ज्यावेळेस फुल कळीमध्ये असतो आणि ज्यावेळेस म्हणजे खूप जास्त पाऊस असतो त्याच्यामध्ये काय अडचण येतात नेमकं? नाही, फुल पावसाळ्यामध्ये कसं होतं अडचणी म्हणजे थोडा ताण बागेला पडला तर कळी बाहेर टाकतं. मग किती चांगल्या पद्धतीने सांभाळा, निसर्गाच्या पुढे कोणी काहीच करू शकत नाही ह्या पिकासाठी बरं का. ज्या टायमाला पाऊस थोडा वर देईल, थोडा कमी राहील पाऊस, त्या टायमाला सेटिंग होतं. आणि तेवढ्याहून जर शर्यतीचा प्रयत्न करून जर मालच आणा झाला तर थोडा खर्च वाढतो आपला, पण त्याच्यावर बी पर्याय आहेत आपल्याकडे औषधाचे. कळी बी आणू शकतो, माल बी सेटिंग करू शकतो आणि सगळ्याच्या आधी मार्केटलाही माल पाठवू शकतो. असं आता हे आपला माल आहे ते 160 रुपये 155 रुपये किलोनं माल चालू झालेला आहे कटिंग किलोचं. शेतीमधील कोणतंही पीक असू द्या त्याचं गणित हे नेमकं फायदा आणि तोटा ह्या तत्वावरच चालतं. खरं तर मला सांगा, टोटली 1 एकरासाठी शेवगा लागवडीसाठी नेमकं किती खर्च येतो त्याच्या? 1 एकरासाठी बघा सगळं आपलं बियाणं लावलेल्यापासून 18 ते 20,000 रुपये एकरी खर्च आरामशीर येतो. बियाणं असेल बियाणं लागवडीपासून तो प्लॉट हार्वेस्टिंग पर्यंत 18 ते 20,000 रुपये खर्च पुरेसा झाला एकरासाठी. बियाणं काय तुमचं औषधं खतं सगळ्या गोष्टी हार्वेस्टिंग पतूर 18 ते 20,000 मध्ये प्लॉट येतो. आणि ज्यावेळेस हा प्लॉट हार्वेस्टिंगला चालू होतो त्या हार्वेस्टिंग झाल्यापासून किती काळापर्यंत हार्वेस्टिंग म्हणजे ह्या व्हरायटीज अशी एक वैशिष्ट्य आहे. ज्या टायमाला आपली हार्वेस्टिंग पहिली कटिंग झाली तेव्हापासून जर आपण खताचं पाण्याचं नियोजन जर टायमिंग ठेवलं तर 4 महिने 5 महिने 6 महिने बी माल चालू राहतो. जर माल चालू झाल्यावर आपण हायगाय केली पाण्याला खताला तर थोड्या महिन्या 1.5 महिन्यात माल संपतो, झाडं मोकळे होतात. आपल्याला जर उत्पन्न जास्त घ्यायचं असेल तर पाणी वाढवणं गरजेचं आहे. वेळच्या वेळेला कुठली खतं लागणार आहे ती टायमिंग बघून त्याचं नियोजन बघून ती खतं देणं गरजेचं आहे. तर आपला 5 महिने 7 महिने प्लॉट चालू शकतो. खरं तर हे आपण पाहिलं की हे शेवगा पिकाचं हे पहिल्या वर्षीचं आपण आता जे किसन झेंडगे या शेतकऱ्यांनी सांगितलं हे पहिल्या वर्षीचं बजेट होतं. परंतु ज्यावेळेस हे पहिलं पीक संपतं त्यावेळेस याचा खोडवा धरता येतो किंवा ही जी काही शेवगे झाड आहे ती किती वर्षापर्यंत टिकतात? नाही, ह्याचा कालावधी 9 ते 10 वर्षे बाग राहू शकते. 9 ते 10 वर्षे बाग राहू शकतो, काय अडचण नाही. 9-10 वर्षानंतर बाग काढू शकतो आपण. 9-10 वर्षापर्यंत राहू शकते हा बाग. आता आपण पहिल्या वर्षीचं उत्पन्न याच्यामध्ये घेतलं तर त्याचं जे खोडव्याचं व्यवस्थापन आहे ते आपण कसं करायचं त्याच्यामध्ये? पहिल्या वर्षी कसं असतं ह्याचं पहिल्यांदा बियाणं लावलं 1.5 ते 2 फुटावरती रोपाचा शेंडा खोडायचा आहे. तिथून 2-3 ब्रँचेस फुटतात, ती ब्रँचेस 2-2.5 वरती खोडायचा आहे. तिथून ब्रँचेस फुटतात, ती नंतर 3-3.5 फुटावरती खोडायचा आहे. त्यावेळेस 3दा आपलं शेंडा टॉपिंग घ्यायचा, त्यावेळेस बाग अशी टॉपमध्ये राहते. छत्री आकाराला झाडाला छत्री आकार येतो आणि आपल्याला उद्या लेबरला माल काढायला त्रास होत नाही झाड उंच नसल्यामुळं. झाडाची जर उंची वाढली आपल्याला समजा 5 लेबरमध्ये माल 1 टन तुटणार आहे तिथं 15 लेबर लावणार लागणार आहे, 1 टन माल तुटणार आहे. झाडाची उंची जर गेली तर माल कमी निघणार आहे, सेटिंग पण कमी होतं, लेबरला माल काढताना पण त्रास होतो. त्याच्यामुळं झाडाची उंची शेंडं टॉपिंग करून आटोक्यात ठेवणं फायद्याचं आहे. त्यावेळेस असं खाली टेकतं, लेबरला माल उरकतो तोडाला, असं आहे त्याचं. खरं तर आपण पाहिलं की हे पहिल्या वर्षीमध्ये 18 ते 20 हजारामध्ये पहिल्या वर्षी म्हणजे बियाण लागवडीपासून हार्वेस्टिंगपर्यंत जो प्लॉट आहे तो 18 ते 20 हजारामध्ये तो पूर्ण होतो. खरं तर आता ग्रामीण भागामध्ये बघायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम ते येतो तो म्हणजे लेबरचा. लेबरसाठी आपण काय करता? नाही, लेबरचं अडचणी येते, पण ते कसं आहे ह्याला लेबर लई लागत नाही. मग ती मग तुम्हाला काय बोललो, जर आपला बाग उंच गेला तर 5 लेबरमध्ये काम होणार आहे तिथं 15 लेबर लागणार आहे. मग 15 लेबरची गरज नाही. आपण जर बागाचं पहिल्यापासून शेड्यूल जर व्यवस्थित ठेवलं तर झाड उंच राहत नाही. 15 लेबर लागायचे तर 5 लेबरमध्ये आपली एकरी 1 टनभर माल आरामशीर तुटतो.
त्याच्यामुळे लेबरची काय अशी अडचण नाही. आणि असा बी विषय आहे की इतर पिकाला जसं लेबर लागतं, औषधं खतं फवारण्या काय बाकीचं जे आहे तेवढं ह्याला लेबरची गरज नाही. लेबर त्यावेळेस लागतं ज्यावेळेस हार्वेस्टिंग चालू होतं, त्यावेळेस आपल्याला लेबर लागतं. ह्याच्या व्यतिरिक्त लेबर लागत नाही. आपण आरामशीर फवारणी बाकीच्या गोष्टी ट्रॅक्टरनं मशागत होऊ शकते, बाकीची काय अडचण येऊ शकत नाही याला. 2016 पासून ह्या शेवगा लागवड करत आहात, तर पर एकर ह्याचं नेट प्रॉफिट हे नेमकं किती राहतं? आता हे जर कसं राहतं, हे शेवगा पिकाचं म्हणण्यापेक्षा शेतकऱ्याचं जे पीक आहे त्याचं बाजारावरती गणित राहतं अवलंबून. फक्त आपल्या डोक्यात काय राहायला पाहिजे द्यास की आपण ॲव्हरेज जास्तीत जास्त कसा काढायचा. आपण ॲव्हरेज जर जास्त काढला, बाजार किती बी कमी असू द्या पैसे होणारच, त्याला हे नाही. आता समजा आपला बाजार आहे 100 रुपये किलो आणि मालच आपला 200 किलो जातो, कसे पैसे होणार? मग 200 किलो माल जाऊन उपयोग नाही, आपला माल टन भरत तुटला पाहिजे. मग बाजारात 100 रुपये किलो असेल तर पट्टी व्हायला वेळ लागत नाही. आता आमचं बघा ही चालू झालं का प्लॉट, कमीत कमी एक 4-4.5 लाख रुपये एकरी आरामशीर होतात. एकरी 4-4.5 लाख रुपये होतात. आणि लय जास्तीत जास्त बाकीचा जर खर्च सोडला तर एक 20-25 हजार रुपये खर्च वार्षिक बाद झाला, त्याच्या व्यतिरिक्त खर्च होत नाही. आणि आम्ही तुम्ही मग म्हणल्याप्रमाणे कटिंग करून ही सगळं आतमध्ये तयार कुटा करून बेडला घेतो, गांडोळ्याची संख्या वाढते, जमीन भुसभुशीत राहते आणि जास्त प्रमाण रासायनिकचं नाही आमचं. रासायनिक दिलं का गांडोळाची संख्या मरते, त्याच्यामुळे आम्ही प्रमाण रासायनिकचं कमी आहे. स्प्रेला गरज पडल्यास नॉर्मली आम्ही ती घेऊ शकतो असं ते. आता सुरुवातीच्या प्लॉटला आणि खोडव्या पिकाला काय खर्चामध्ये काय फरक पडतो? नाही, सुरुवातीला ज्यावेळेस लागण करायचं त्यावेळेस खर्च सांगितलं 18-20 हजार रुपये येतो. नंतर आपली झाडं डेव्हलप होतात, झाडं तयार झाल्यानंतर परतचा खर्च येत नाही आहे. 10-12 हजार रुपये खर्च आपला स्प्रे असेल, थोडं बेसल डोस असेल तेवढा येऊ शकतो. सुरुवातीला बियाण्याचं थोडं फवारणीला काळजी घ्यावी लागते सुरुवातीला झाड तयार होईपर्यंत. एकदा झाड तयार झालं एवढे रिस्क नाही ह्या पिकामध्ये. हे शेतकरी स्वतः तर शेवग्याची लागवड करतातच, परंतु आपल्या शेतीची प्रेरणा इतर देखील शेतकऱ्यांनी घ्यावी याच उद्देशानं त्याने आपल्या शेतामध्ये डेव्हलप केलेल्या शेवगा शेतीतील बियाणाची विक्री देखील करत असल्याचं दिसतंय. परंतु हा कुठलाही बिझनेस नाही. खरं तर बियाणं विकणं हा त्यांचा बिझनेस नाही, शेती हा त्यांचा मुख्य बिझनेस आहे. परंतु इतर शेतकऱ्याला देखील त्याची प्रेरणा मिळावी, इतर शेतकऱ्यांनी देखील फायद्याची शेती करावी याच उद्देशानं त्यांनी बियाणं देखील उपलब्ध करून देत असतात. आणि खरं तर हे बियाणं ज्यावेळेस एखाद्या शेतकऱ्याची डिमांड, ज्यावेळेस त्या शेतकऱ्याची मागणी असेल त्याच वेळेस ते बियाणं इतर शेतकऱ्यांना देखील पुरवतात. काय नेमकं म्हणजे ही कल्पना कशी सुचली? कारण इतर पिकामध्ये आपण बघतो की एखाद्या शेतकऱ्याने एखादं पीक केलं तर त्याची माहिती किंवा त्याचं खत व्यवस्थापन असेल, त्याचं रोग नियंत्रण असेल हे देखील कुणी सांगत नाही. परंतु आपण स्वतः शेवग्याची लागवड करत असतात. एकरी 3 ते 4 लाख रुपये आपण या शेतीमधून प्रॉफिट कमवता आणि याच उद्देशानं आपण इतर शेतकऱ्यांनी देखील या आदर्श शेतीचा लाभ घ्यावा आणि त्याच्यापासून त्या शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण होऊन जास्तीत जास्त उत्पन्न काढावं याच उद्देशानं आपण बियाणं देखील माफक दरामध्ये देतात. नेमकी ही कल्पना आपल्याला कशी सुचली? कल्पना म्हणजे कसं होतं, सुरुवातीचा काळ आपण टमॅटो, वांग, कलिंगड, खरबूज ही अशी पिकं वेगवेगळी तरकारी करायचो. त्या टायमाला काय व्हायचं, खर्च व्हायचा 50,000 आणि उत्पन्न यायचं 20,000. ह्या अशा अडचणी यायच्या शेतकऱ्यांना किंवा मला असू द्या. ज्यावेळेस आपण शेवगा सुरुवातीचा काळ आपण 1 एकर 2016ला 1 एकर लागवड केली. मग त्यावेळेस 1 एकरामध्ये जे पैसे झाले तेव्हापासून मग आपल्या 2016पासून जमिनीतून शेवगा नाही काढला, कंटिन्यू शेवगा तेव्हापासून. आणि ह्याचं कसं आहे, खर्च कमी राहतो, औषधाचा खर्च कमी, लेबरचा खर्च कमी. आणि आता लेबरची तर लय अडचण आहे, लेबर टायमिंगला भेटत नाही. आता इतर पिकं करायची म्हणजे लेबर भेटत नाही, लेबर भेटलं तर बाजाराची तर गॅरंटीज नाही शेतकऱ्याच्या कुठल्याच पिकाची. मग असं आहे की आपलं गणित, ह्याला खर्च कमी, पाणी कमी, मग उत्पन्न एखाद्या वेळेस थोडं कमी आलं, बाजार कमी आला तरी चालेल, फक्त लॉस होत नाही ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे काय जणांचं कॉल येते तर आम्हाला बियाणं पाहिजे, मग पोस्टानं पाठवायचं, कुरिअरनं पाठवायचं. आणि काही जण जवळचे ती येते, ती प्लॉट बघते, ती बियाणं घेऊन जाते ती. मग त्यांना सांगायचं बाबा बियाणं नाही, अशा सिस्टमने लागवड करा. लागवड केल्यानंतर जोपर्यंत हार्वेस्टिंगला माल येत नाही तोपर्यंत त्यांचा जसा कॉल येईल तसं कॉल घ्यायचा, माहिती सांगायची, ही औषध असं द्या, पाणी असं सोडा, ही करा. प्रत्येक शेतकरी दिवसातून 25-30 शेतकऱ्याचं कॉल घ्यावं लागतात मला. त्याच्यामुळे सगळ्याला माहिती आहे, जसं आपण करतो त्या सिस्टमनं सगळं शेतकऱ्यांना सांगायचं. कारण का तर तो बी शेतकरीच आहे,
आपल्यामुळे बियाणं घेऊन गेलेलं असतं. त्याच्यामुळे माहिती सगळ्याला रिअल कंडिशन पद्धतीने सांगायची. ज्यावेळेस शेतकऱ्यांना देतात ते नेमकं म्हणजे कसं म्हणजे अर्धा एकरासाठी किती क्वांटिटी अर्धा किलो नाही, आता समजा 1 एकर लावायचं म्हणजे 1000 बिया एकरी बाद झाल्या तुम्हाला. एकरी 3000 खर्च येणार आहे बियाण्याला फक्त. हां, समजा 2 एकर लावायचं म्हणजे 2000 बियाणं, 6000 रुपये खर्च. जसं तुमचं क्षेत्र वाढेल तसं बियाण्याचा खर्च वाढणार आहे. आणि असं मला तर म्हणायचं आहे की जे नवीन शेतकरी ज्यांना लावायचं आहे त्यांनी 1 एकरापासून सुरुवात करावी. 1 एकरामध्ये जर माहिती आली तर तो शेतकरी 5 एकर 10 एकर पुढं टप्प्याटप्प्यानं वाढवू शकतो. खरं तर किसन झेंडगे या शेतकऱ्यांनी सांगितलं की ज्यांना नवीन लागवड करायची आहे त्यांनी स्वतः या प्लॉटवरती अगोदर व्हिजिट करा. त्याच्यानंतर आपला प्लॉट बघा, त्याच्यातील काही ड्रॉबॅक्स असतील किंवा त्याच्यामधील काही झाडाचं अंतर असतील किंवा झाडामधले जी क्वांटिटी असेल, त्या शेंगाची क्वालिटी असेल ते अगोदर बघा आणि त्याच्यानंतर मग त्यांच्याकडून हे बियाणं आपण त्यांच्याकडून माफक दरामध्ये खरेदी करू शकता. शेवगा लागवडीपासून ते बाजारपेठेपर्यंत जात असताना त्यांना मदत करणारे त्यांच्या पत्नी देखील आपल्यासोबत आहेत. ताई, काय सांगाल आपण खरं तर या 2016 पासून आपण शेवगा लागवड करत आहात. खरं तर आपण आपल्या मिस्टरांबरोबर ह्या शेतामध्ये राबत असतात. हो, राबते की मी सगळं करू लागते. खुरपते, सगळं काढते, शेंगा तोडू लागते, सगळा माल पॅकिंग करू लागते, सगळं करू लागते. खरं तर आपण गृहिणी म्हटलं की फक्त चूल आणि मूल याच्यावर न थांबता अगदी आपल्या मिस्टरांच्या खांद्याला खांदा लावून देखील या काम करत असताना आपल्याला दिसतात. कुठली आपण हे कामं करत असताना आपल्या मिस्टरांना आपण कशी याच्यामध्ये साथ देतात? सगळी खातं घालू लागते, परत औषधं सोडायला मदत करू लागते, सगळं विचारून घेते कसं काय करायचं ते सगळी माहिती. मला पण त्यांच्यासारखी माहिती आहे सगळी. ते जरी नसले तरी आम्ही मुलांना घेऊन मी सगळं करते. खातं औषधं सोडतो आम्ही, ड्रिपने सगळं करतो. ठीक आहे. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा